संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींची घरं तोडण्याची कारवाई राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार होती. मात्र उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात मध्यस्थी केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या स्थगितीचे आदेश देण्यात आले आहेत. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेच्या उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनानंतर ही कारवाई स्थगित झाली होती. या आंदोलनामध्ये मुख्यतः आदिवासींची घरं तोडू नये अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात भूमिका घेतली आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला स्थगिती दिली आहे. आज आम्ही या ठिकाणी ज्या नॅशनल पार्कमध्ये आदिवासींची घरं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे पाडलेले आहेत त्याचं न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. इथे पिढ्यानपिढ्या राहणारा जो नॅशनल पार्कमधला आदिवासी आहे, हे जंगल आमचं आहे, त्याच्यावर आमचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही तर आम्हाला तो अधिकार कायद्याने दिलेला आहे. अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क कायदा 2006 नियम 2007 प्रमाणे आम्हाला तो अधिकार मिळालेला आहे, जंगलात राहण्याचा, जंगलाचा गौण खनिज काढण्याचा अधिकार. परंतु तो अधिकार आम्हाला न देता आमची राहती पिढ्यानपिढ्याची घरं ही तोडली जातात. आज जवळपास 10 घरांवर कारवाई झालेली आहे. उद्या मोठी कारवाई होती नॅशनल पार्कमध्ये. परंतु आम्ही इथे आल्यामुळे जरी शिंदेसाहेब इथे नसले तरी आमचे संस्थापक, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित हे DCM साहेबांशी बोलले आणि ते नंतर CM साहेबांशी बोलून या कारवाईला स्थगिती दिलेली आहे. आणि त्यानंतर आदिवासींचं पहिलं पुनर्वसन आणि मग कारवाई ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याबद्दल मी माननीय विवेक भाऊ पंडित, शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, त्याचबरोबर CM साहेब यांचं अभिनंदन करतो. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.